आता पुढची बातमी आहे, केसरकर आणि राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणामध्ये एकमेकांचे राजकीय वैरी आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची केसरकर यांच्या सावंतवाडीतल्या निवासस्थानी भेट झाली। राणे आणि केसरकर दोघेही एकत्रितच सावंतवाडी मतदारसंघामध्ये प्रचार करणार असल्याचं आता समोर आलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी भारत केसरकर सिंधुदुर्गातून आपल्या सोबत जोडले गेलेत। भारत, एकतर या दोन्ही नेत्यांची भेट झाली एकत्रित आणि हे दोन्ही नेते एकत्रितपणे सिंधुदुर्गात रत्नागिरीमध्ये प्रचार करणार आहेत असं देखील कळतंय। काय एकूणच माहिती? बरोबर, दीपक केसरकर आणि नारायण राणे यांनी 2014 मध्ये परस्पर फारकत घेतलेली होती। यानंतर तब्बल 10 वर्षानंतर दीपक केसरकर हे नारायण राणेंच्या बंगल्यावर ऑक्टोबर महिन्यामध्ये काही महिन्यापूर्वी गेलेले होते। यानंतर आज दीपक केसरकरांच्या भेटीसाठी नारायण राणे थेट कणकवलीवरून दाखल झाले आणि त्यांच्या थेट कार्यालयात गेलेले आहेत। यानंतर दोघांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या, कारण तब्बल 10 वर्षानंतर नारायण राणे हे दीपक केसरकरांच्या भेटीसाठी गेलेले होते। यानंतर आज दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्या महायुतीच्या संयुक्त प्रचार सभा ज्या आहेत दीपक केसरकरांच्या विधानसभा मतदारसंघात, म्हणजे दीपक केसरकरांच्या होम पेजवर सावंतवाडीमध्ये होत आहेत। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आज हे दोन्ही नेते काय बोलणार आहेत। आणि एक सुखद धक्का दिलेला होता सगळ्यांना की नारायण राणे थेट दीपक केसरकरांच्या घरी जातात। बिलकुल भारत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची भेट झाली आणि आता या लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 10 वर्षांनी एकत्रितपणे हे दोन्ही नेते प्रचार करताना दिसणार आहेत।